हाय, हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे फायनली आपण कुठं आलोय ते. सो वी आर इन केरला. खूप दिवसापासून बकेट लिस्ट मध्ये असणाऱ्या हे लोकेशन मध्ये आज आम्ही पोहोचलेलो आहे. सो फायनली आम्ही केरलात पोहोचलोय आणि केरळमध्ये फर्स्ट डे आमचा आहे तो म्हणजे आहे मुन्नार मध्ये. आणि ही मी तुम्हाला मी ज्या प्रॉपर्टी मध्ये राहिलोय ती दाखवतीये. एवढी भारी प्रॉपर्टी आहे आणि खूप छान ग्रीनरी आहे. आता केरळ म्हणलं की फक्त हिरवागार निसर्ग. आणि आम्ही बुक केले होते टेंट हाऊस. सो आमचे टेंट पण इतके क्यूट आणि इतके निसर्गाच्या सानिध्यात होते. खूप भारी आमचा हा स्टे होता. एखाद्या मेट्रो सिटीतून अशा छान निसर्गरम्य ठिकाणी आल्यानंतर खरंच मनाला एवढी शांतता भेटते ना. आणि काय व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता. आणि हा आहे आमच्या टेंटचा आउटसाइड व्ह्यू. कसला क्यूट आहे ना. सिरियसली कॅमेरा जस्टिस करत नाहीये, पण खूप छान लोकेशन आहे. आता मी तुम्हाला आमच्या क्यूट अशा टेंटची पण टूर देते. एकदम कोझी आणि एकदम छोटूस आमचं टेंट होतं. पूर्ण लाकडानी बनलेलं हे टेंट आहे. त्यामध्ये आहे हा किंग साइज बेड, थोडस स्टोरेज आणि असा काहीसा त्याचा इनसाइड व्ह्यू आहे. त्यालाच अटॅच आहे छोटस वॉशरूम. छोटच आहे पण एकदम क्लीन, एकदम स्वच्छ, एकदम भारी. आणि हा व्ह्यू आहे माझ्या रूमच्या बाहेरचा. तर तुम्ही बघू शकता किती भारी व्ह्यू आहे ते. आता मी इथे तुम्हाला खूप वेळा सांगते खूप भारी आहे, खूप भारी आहे, कारण खरंच खूप मस्त वाटतं इथं. ऑलमोस्ट आम्हाला इथं पोहोचायला दुपार झाली होती. सो मग थोडासा आराम वगैरे केला आणि मग आम्ही रेडी होऊन निघालो आजचे जे साईट सीइंग होते ते करायला. बाय द वे मी कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो आमच्या फर्स्ट लोकेशनला. पण तिकडं जातानाचा मधला रस्ता एवढा सुंदर होता. मला त्या गाण्याच्या ओळी आठवल्या, सफर खूबसूरत है मंजिल से भी. खरंच तसं वाटत होतं. त्यानंतर आम्ही पोहोचलो होतो फर्स्ट लोकेशन, जे की होतं ब्लॉसम गार्डन समथिंग काहीतरी त्याचं नाव होतं. तिथं खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं वगैरे होती. खूप मस्त होतं हे प्लेस. आम्ही छान एन्जॉय केलं. गार्डन आपल्याकडे पण असतात, पण प्रत्येक ठिकाणची गोष्ट वेगळी असते, बरोबर की नाही. आणि इथं असं झिप लाइनिंग वगैरे पण होतं, जे की लहान मुलांसाठी होतं, पण आम्ही बघूनच खूप खुश होत होतो. त्यानंतर सेकंड लोकेशन होतं आमचे हे चहाचे मळे बघायचं होतं. सो तिथं गेलो, थोडंसं फोटोशूट आणि खूप सारे मेमरीज असं सगळं कलेक्शन करून आम्ही पुढच्या लोकेशनला गेलो. आणि ते लोकेशन म्हणजे होतं माझं पर्सनल फेवरेट, जे की चॉकलेट फॅक्टरी होती. आता चॉकलेट म्हटलं की तोंडाला पाणी सुटणारच. सो मी पण खूप साऱ्या चॉकलेटची शॉपिंग केली. इकडं चॉकलेट्स आणि मसाले खूप जास्त फेमस आहे. तो आम्ही खूप छान चॉकलेट्स वगैरे घेतले आणि मग डिनरसाठी गेलो होतो ह्या गुरुभवन या हॉटेलमध्ये. खूप छान जेवण होतं आणि मस्त अशा डिनर बरोबर आमच्या दिवसाचा एंड झाला. नेक्स्ट आम्ही कुठे गेलो पुढच्या व्लॉग मध्ये नक्की सांगते. आणि हो, आम्ही राहिलेली प्रॉपर्टी जर तुम्हाला आवडली तर या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.